नागपंचमीच्या सणाला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे। दरवर्षी हा सण हिंदू कॅलेंडर मधील श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या 5व्या दिवशी साजरा केला जातो। यंदा नागपंचमीचा सण शुक्रवारी म्हणजेच 9 ऑगस्ट रोजी साजरा होणार आहे। या दिवशी नागदेवतेची पूजा केली जाते। नागदेवतेची पूजा केल्याने घरात सुख शांती राहते असे सांगितले जाते। अनेक जण या दिवशी उपवासही करतात। पण नागपंचमीची पूजा करण्यापूर्वी नागपंचमीचे महत्त्व तसेच कोणती कामे करावीत व कोणती करू नयेत हे जाणून घेणे आवश्यक आहे। तर मंडळी, हिंदू धर्मात नागपंचमीला विशेष महत्त्व आहे। नागपंचमीच्या दिवशी सुख समृद्धीसाठी नागांची पूजा केली जाते। ज्या लोकांच्या कुंडलीत कालसर्प दोष आहे त्यांनी नागपंचमीच्या दिवशी नागदेवता सोबतच शंकरांचीही पूजा करावी। यामुळे कालसर्प दोषाचा प्रभाव कमी होतो। तसेच या दिवशी सापांना दूध पाजले जाते आणि घराच्या मुख्य दरवाजावर सापांचे चित्रही काढले जाते। असे केल्याने त्या घरावर नागदेवतेचा आशीर्वाद राहतो। तर मंडळी, आता आपण पाहू नागपंचमीच्या दिवशी कोणती कामे करावीत म्हणजेच आपल्याला त्या पूजेचे फळ मिळेल। तर मंडळी, नागपंचमीच्या दिवशी उपवास केला जातो आणि असे केल्याने सर्पदोष टाळता येतो असेही सांगितले जाते। नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा करताना त्याला दूध, मिठाई आणि फुले अर्पण करावीत। ज्या व्यक्तींच्या कुंडलीत राहू, केतू, भारी आहेत त्यांनी नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा नक्कीच करावी। तर मंडळी, लक्षात ठेवा की नागदेवतेला कधीही पितळेच्या भांड्यातील दूध देऊ नये, यासाठी तांब्याचे भांडे वापरावे। तसेच मंडळी, नागपंचमीच्या दिवशी कोणत्या चुका करू नये हे आपण पाहू। तर लक्षात ठेवा, तुम्ही शेतकरी असाल तर नागपंचमीच्या दिवशी चुकूनही शेतीची कामे करू नयेत। या दिवशी झाडे तोडण्यासही मनाई आहे। धार्मिक शास्त्रानुसार नागपंचमीच्या दिवशी झाडे तोडल्याने सापांना दुखापत होऊ शकते, कारण अनेकदा झाडांमध्ये साप लपलेले असतात। नागपंचमीच्या दिवशी सुई, धागा वापरणे सुद्धा अशुभ मानले जाते। याशिवाय नागपंचमीच्या दिवशी टोकदार वस्तू वापरणे टाळावे। तर मंडळी, हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा व अजूनही गुरुमाऊली या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजेच नवनवीन आध्यात्मिक व्हिडिओंचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळत राहील। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।